झारखंड विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाले। निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चावर जनतेने विश्वास ठेवलाय। भारतीय आघाडीचा भाग असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने 34 जागा जिंकून आणल्या तर काँग्रेसला 16 जागा मिळाल्या। दरम्यान भाजपला 21 जागा जिंकता आल्या। भाजपने 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना सार्थक परिणाम मिळू शकला नाही। निवडणूक निकालांमध्ये एकूण 81 पैकी 56 जागा जिंकून हेमंत सोरेन यांनी झारखंडमध्ये भाजपचा विजयरथ रोखला। भारत आघाडीला झारखंडमधील कोल्हान, संताल, कोयला, पलामू, उत्तर आणि दक्षिण छोटा नागपूर या 6 पैकी 5 प्रदेशांमध्ये दणदणीत विजय मिळवता आला। निवडणूक निकालानुसार झारखंड मुक्ती मोर्चा सलग दुसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। तर एकंदरीतच 43 जागांवर उमेदवार उभे केले गेले, त्यापैकी 34 जागा जिंकल्या गेल्या तर आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसने एकूण 30 जागांवर लढत 16 जागा मिळवल्या। आरजेडीने तर 6 उमेदवार उभे केले आणि 4 जागा जिंकल्या। 4 जागांवरती लढल्यानंतर सीपीआय एमएलने 2 जागा जिंकलेल्या तर एनडीएला 24 जागा मिळू शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।